विचारा की. नमस्ते सर. नमस्कार. गेले वर्षभर आम्ही दर रविवारी या वाटेनं जातोय ज्योतिबाला आणि दर रविवारी आम्ही तुम्हाला हे काम करताना पाहतोय. तर तुमच्या कामाप्रतीची एक उत्सुकता म्हणून आम्ही तुमच्याशी आता बातचीत करायला आलोय. ह्या कामाबद्दल सर जरा थोडक्यात आम्हाला सांगा, उद्देश काय आहे याच्या पाठीमाग? या कामाचा उद्देश म्हणजे इथं पाणी साठावं जंगलामध्ये. आता ज्योतिबा कुशिरी टू ज्योतिबा जायची पायवाट आहे. या पायवाटीवर आम्ही 2012 आम्ही गडकोट गिर्यारोहक संस्था काम करते. आत्तापर्यंत आम्ही 3 अशी लहान लहान तळी बांधलेली आहेत, ज्याचा फायदा जनावरांना, इथले जंगली पशुपदांना वगैरे होतो, तसेच गावातील जनावरांनासुद्धा याचा फायदा होतो. प्लस हे पाणी जमिनीत मुरतं आणि इथल्या झाडांना पण त्याचा फायदा होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला पण तेवढं समाधान मिळतं, आपण काहीतरी काम केलेलंच आहे. आणि आता हे आम्ही 2012 करतो आहे. 3 आत्तापर्यंत लहान लहान तळी बांधलेले आहेत. आता हे 4थं तळ आमचं बांधायचं चालू आहे. यातून एवढाच उद्देश की पाणी जिरावं, पाणी मुरावं, जनावरांना पाणी मिळावं, एवढाच उद्देश आहे. ही संकल्पना सर आपल्याला कशी सुचली आणि यासाठी तुम्ही काय याच्या आधी काय काम तशा प्रकारचं हे सामाजिक काम आहे हे कसं करत आलाय? आमची संस्था गडकोट गिर्यारोहक संस्था, हिचा मुख्य उद्देश आहे म्हणजे गड संवर्धन. ओके. आत्तापर्यंत आम्ही भरपूर दरवर्षी आमच्या पन्हाळ्याला 4 मोहिमा असतात संवर्धनाच्या. तसेच इतर गडांच्यावर असतात. ट्रेकिंग असते आमचं, लहान मुलांना ट्रेकिंगबद्दल माहिती असते. तसेच आमचे शिबिरी पण असतात. आणि यातनं आम्ही इकडं जवळजवळ आता 35 वर्ष आम्ही या रोडवर जातो आहे. पूर्वी आम्ही झाडं वगैरे लावलीत, पण झाडं तशी जगली नाहीत पाण्याच्या अभावी. म्हणून आम्ही आमच्या मनात विचार आला आमच्या कार्यकर्त्यांचा की असं इथं आपण जो पाण्याचा नॅचरल फ्लो आहे त्याच्यावर आपण बंधारे बांधावेत, जेणेकरून आपल्याला झाडांना पाणी उपलब्ध होईल. या संकल्पनेतून आम्ही ही सुरुवात केलेली आहे. आपलं गाव कोणतं सर आणि आपण किती लोक ह्या संघटनेत एकत्रित आहात? आमचं सगळ्यांचं गाव कोल्हापूरच आहे. वेगवेगळ्या ठिकाणी राहतो आपण शहरामध्ये. आपण या एका गोष्टी उद्देशामुळं गड संवर्धन आणि ट्रेकिंग आणि या सगळ्या गोष्टींमुळे सगळे आम्ही एकाच मताची लोक एकत्र आलेलो आहोत. आमच्या संस्थेमध्ये जवळजवळ 35 सदस्य आहेत. पण काम करताना एक 8-10 अशी ज्यांना वेळ मिळेल तशी लोक इथे कामाला येतील. आपल्या सर्वांचे व्यवसाय काय आहेत, म्हणजे उद्योगाचं काय दुसरं साधन? प्रत्येकांचे व्यवसाय वेगवेगळे आहेत. कोण हॉटेल व्यावसायिक आहे, कोण टॅक्स कन्सल्टंट आहे, कोण अकाउंटिंगची कामं करतो आहे, कोण फर्निचरवाला आहे, कोण कॉम्प्युटरवाला आहे. असे वेगवेगळे आहेत. पण उद्देश सगळ्यांचा एकच आहे, गड संवर्धन हा आमचा मुख्य उद्देश आहे. ओके. सर, आपल्या कामाला मनापासून खूप खूप शुभेच्छा. खूप महत्त्वाचं काम आपण करता आहात. या कामासाठी आमच्याकडून पण आपल्याला खूप खूप शुभेच्छा आहेत. या व्हिडिओच्याद्वारे अजून काही लोक तुमच्याजवळ येतील, तुमच्यापर्यंत पोहोचतील असा आशावाद व्यक्त करतो आणि आपण आत्ताची मुलाखत थांबूयात. धन्यवाद. धन्यवाद. आभारी.